काय भानगड झाली काढत होता साहेबी तर त्रिशा आर्यन रोहन आणि कीर्ती आबी तिले मागवते पिकअप जवळ तर झाली त्यांची भांडणं वाटतंय. त्रिशाच्या पप्पाला काय वाटलं की लेकरांचीच भांडणं चालू आहे म्हणून गेले त्याने पण आलं मागाली मला लागला कावायला शिव्या द्यायला कसली पण गांगान शिव्या द्यायला. मग आला माईल एकील उसून लांबच लाव येऊन त्यांचं कोण बोलणं खात बसायचं. मरणाचं कुत्र्यासारखं काम करायचं ना भांडणं देत बसायचं खायचं त्यांचं बोलणं. लई लांब आहो दोघी जणी बसलाव येऊन. त्रिशा आपण कुठं आलाव ग दाखव वर कुठं आला काय अवतार त्रिशा तुझं गंध लावलाय. त्रिशाचा अवतार माझी त्रिशा पण खरं राहू दे की गंध पुसू नको राहू द्या. घरचं पण कुत्र्यासारखं काम करायचं आणि इथं पण उगाच माणसासमोर बोलणं खात बसायचं. आम्हाला पप्पा भांडायलंय. कोण भांडायलंय? पप्पा भांडायलंय. पप्पा कावायलंय म्हणायले ते. आम्हाला पप्पा भांडायला पप्पा भांडायला टाक बरं पण लई बोलतो चुरू चुरू. त्यांना काय काम करता ती पण दिसाना आणि बसल्याला पण दिसाना काय दिसाना त्यांना. काल पण पाऊस आलाय आणि काय म्हणायले तुझ्या पायाने आला माघारी गोळा झाला असता. मी का त्यांना करू नका मानले काय उगच्या उगच किरकिर किरकिर. एक दिवस सुखाचा नाही कुत्र्यासारखं काम करायचं आणि यांची किरकिरी ऐकत बसायचं. आला माहिली की लांब बसला लांब पडाय काढायचं इकडे येऊन बसला. काम करू करून जीव चाललाय आणि त्यांना आलाय आम्हाला पप्पा भांडायलंय का कुणाला आम्हाला पप्पा भांडायला पप्पा भांडायला लय जीव टाकलाय माझं तर. तुम्हाला वाटत असं काम करून सुखाचं उडकत पेरायली ते वाटतंय. पिलू बापडे बसणारे गप्पा आराम करणारे उचल काढणं गोळा करणं 2-2.5 खर्च काढा असेल तेवढं मोठं काढ पडल्याला गोळा करायचं करतील म्हणा. मी जाणार पण नाही पायासमोर कसल्या पण शिव्या दिल्यावर बाया उगाच हसत्यात त्यांचं काय कळत नाही यांना एवढं. बाया हसतात आपण शिव्या दिल्यावर त्यांना वाईट वाटेल काय तेवढं डोक्यात विचार नाही त्यांच्या. कसल्या पण शिव्या देत बसायचं. काय तू जाणार आहेस पप्पाकडे जा की मग. खायचंय तुला चल तुला भूक लागली म्हणायले दम जा. काय झालंय तुला लागलंय तिथं साखळी कुठे आहे तुझी हाय की घरी पण मला इथनं गेल्यावर घरी पण असं भांडे ते ठेवून आलेले असते सगळं काय काम झालेलं नसते. नाही असू दे मग ते जायचं मग भांडे ते धुवायचे मग
सगळं झाडून काढायचं आणि मग हात पाय धुवून हात पाय धुवून मग स्वयंपाक. तेवढा मोठा काम करून पण मला झोप 11 11:30 वाजतात मला झोपायला. सकाळी 4ला तर उठावं लागतं तेव्हा काम उरकत आहे. आलटू नको काय नाही. तू आलटू नको की इथं मिशन चालू आहे भरडाण्याची जवळच. त्यांचा आवाज येईल. जाणार मी त्यांची फजिती चांगली बघणार आणि नंतर जाणार. जवळच आहे एक बांध मध्ये आणि इकडं मी लांब नाही मी बसलेली. आता बसली तुम्ही पण नंतर जाणार. ते जोर आले त्यांना. सच्याचं पिल्लू गप्पे ऐकलं. आपण सश्या धरून नेऊ आणि पप्पाला सांगू की सश्या पकडून आणलेली. हो काही आत्या काय म्हणते बघ. पाहायला सश्या नेऊ आपल्याला. अगं ती हिरीवर ती खोप आहे ती चिमणीची आणि त्यात सश्या आहे ते आपल्या पायाला नेऊ म्हणायला. नको ग बाई न्यायचं नाही आपल्याला. काय पण डोक्याला ताप. मला तर वाटलं आलंच काही की माग बघायला फिरून. आई इथं काटत जाऊ नको. नको आपल्याला पाणी. जाऊ आपण त्यांची फजिती झाली आता. किती जाऊ आपण? पप्पाकडे जायचं नाही का? किती जाऊ पप्पा? मला राग येतोय उग माणसासमोर कसं पण बोलायला. त्यांना काम केल्याला पण दिसत नाही काय दिसत नाही. मग जास्त बोलल्यावर राग येतोय. अगोदर त्या लांडग्या ते मरणाचे त्यातनं जीव टाकलेला असतो आणि वरनं यांचं काल वरनं यांचा कालवा म्हणल्यावर माझं तर जीव जास्त हॉलिस्टर आहे वाटतंय सोयाबीन भरडण्याचं. हॉलिस्टरला आता आवाज येईल हॉलिस्टरचं. बाय बाय करते. बाय बाय.